आहे 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही चाललो आहोत गावी. पप्पा, मम्मी, मी, आराध्य आणि काका काकी असं आम्ही 6 जणं निघालो आहोत गावी आणि बाकीचे सगळेजणं 2 दिवसांनंतर येणार आहेत. खूपच गरम होते, अजिबात हवा नाही आणि ट्रॅफिक पण खूप आहे, बरंच आहे. आराध्य मागे चाललाय हवा घालायला आजी आजोबांना. विज्ञानाची गाडी सामान पण पैसे घेऊ. पाण्याच्या बॉटल संपवल्या. आत्ता मी नदीवर चाललोय. 5 वाजलेत. आराध्य कधीपासून वाट बघत होता. सगळीजण आपापली कामं करतायत. पावणे 7 झालेत. कलर आणलेत थोडीफार आम्ही इथे मारायला. आणि खूप वारा सुटला आता, कदाचित पाऊस पण पडेल. खूप जास्त मग असं एवढं गरम होत होतं ना, आता वारा सुटला. हा पुढे गेलं वाईट वालं ना. आत्ताच नदीवरून सगळे कपडे धुवून आणलेत आणि पूर्ण काळोख झालाय. गडगडत आहे. आणि खरोखर पाऊस जोरदार यायला सुरुवात झाली आहे. आणि मातीचा खूप सुंदर असा सुगंध सुटलाय. स्मेल सी. चमकतात बघ. बघ पाणी व्हायला सुरुवात झाली आता. ते बघितलं. नो नॉट ना, नॉट नाव आराध्य. चला गेला वाटतं, थोडंसं आला, थोडा कमी झाला आता. पण ते गरम होत होतं ना, ते आता जरा थोडं बरं वाटतंय, गार वाटतंय. तिथे काकी आता संध्याकाळी येईल. आता 7 वाजले. 7 वाजले. आता 7 वाजले. आणि ते आमच्या खालच्या घरामध्ये भारतांचं घर आहे, तिकडे लग्न आहे. आज हळद आहे तिकडे. मम्मी तिकडेच गेली आणि लाईट पण गेली आहे. जसाच वारा सुटला होता ना, तशी लाईट सुद्धा निघून गेली.
पाऊस जोरदार आल्यामुळे ही जी कौलं आहेत ना ती फुटली होती, वांदरांनी फोडून टाकली होती, तर त्याच्यात आतून सगळं पाणी गळतंय. आता आपण आलो म्हणून हे आपल्याला समजलं. ये बात सही है. आणि लाईट गेली आहे, 8 वाजल्यात, अजून काही लाईट आली नाही आहे. पाऊस थांबलाय. ते मेणबत्ती लावली आहे आणि आराध्य मोबाईलवर आहे. आजोबा तेव्हा इकडून जा विंडोची इकडून जा. आजोबा लाईट आली या जेवायला चला. कुठे लाईट आली? यायला आजोबा इकडून जा इकडून आतमध्ये. 8:30 झाले देवघरात सांगितलं. आणि आता मी जेवायला बसते. लाईट काही अजून आलेली नाही आहे. ही ट्यूबलाईट चार्जिंगची आहे. चलो, तांदूळ थोडंसं कमी घालायचं. आणि लाईट काही आलेली नाही आहे. आता आम्ही कॅन्डल लाईट डिनर करतो आहोत ना आराध्य? म्हणजे तोंडाच्या चेताला इकडे बाजूला खा. सब रिकॉर्ड हो रहा है. चलो.